ते जाणणे आता, की आता परमात्म्याची लक्षणे दिले की कोण आहेत हे परमात्मा. सर्वतः पाणीपादम तत् सर्वतो अक्षी शिरोमुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वम आवृत्त तिष्ठति. तर सर्वत्र त्यांचे हात पाय नेत्र मस्तके मुख आणि कान आहेत. या प्रकारे परमात्मा सर्व व्यापून आहे. हा परमात्मा, जसं म्हटलं राजा, हा सर्वव्यापी आहे. शेतकरी हा लिमिटेड आहे, म्हणजे क्षेत्रज्ञ आहे. तर हे भगवंत जे आहे, परमात्मा हा सर्व यांनी व्यापलेला आहे. उदाहरण दिलं आहे की ज्याप्रमाणे सूर्य आपल्या अमर्याद किरणांनी काय करतो, तो सगळ्या जगाला प्रकाशित करतो. त्याच प्रकारे अ, परमात्मा हा सर्वव्यापी आहे. कशा प्रकारे? तो ब्रह्मदेवापासून स्मॉल कीटकांपर्यंत सगळ्यांच्या हृदयात आहे. एवढंही नाही, दोन अणू आहेत त्यांच्यामध्ये पण आहे, दोन अणूंच्या मध्ये जेवढा जागा आहे त्याच्यामध्ये पण परमात्मा आहे. अलग अलग, म्हणून ते सर्वव्यापी आहे. ते आपल्या सूक्ष्म रूपाने सगळ्यात पूर्ण विश्वात उपस्थित आहे, प्रकट आहे. सर्व इंद्रिय गुणाभासम सर्व इंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृक्षैव निर्गुणम गुणभृक्तच. परमात्मा हा सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थान आहे. म्हणजे बेसिकली आपले जे इंद्रिय आहेत हे आपल्याला कशामुळे मिळाले? कारण त्यांना इंद्रिय आहेत, म्हणून आपल्याला इंद्रिय आहेत. जसं उदाहरण, सोन्याला काय आहे? कुठला रंग? पिवळा रंग, म्हणजे काय म्हणतात त्याला? तेज आहे, म्हणून त्या कणाला तेज आहे, हे की नाही? त्या समुद्रामध्ये जे आहे केमिकल प्रॉपर्टी, त्यामुळे त्या थेंबामध्ये आहे की नाही? त्याच प्रकारे भगवंतांना आध्यात्मिक इंद्रिय म्हणून आपल्याला इंद्रिय. पण आता सध्या आपली इंद्रिय काय झालेली आहे? आच्छादलेली आहे भौतिकतेने, अशुद्ध झालेली. पण इथे लिहिलंय पण तरी ते इंद्रिय रहित आहे, म्हणजे त्यांना भौतिक इंद्रिय नाही. तर हा एक खूप महत्वाचा प्रश्न येईल की भगवंतांना निर्गुण काय म्हटलं, हे की नाही? जर ते स्रोत आहे आपल्या सर्व इंद्रियांचे, तर ते निर्गुण काय आहे? कारण आपण इथे इंद्रिय म्हणतो आहे, आपलं जे जे गुण म्हणतोय, ते गुण आहे प्राकृतिक गुण, जे जीवात्म्यावर लागू पडतात. जरी जीवात्म्याला आध्यात्मिक इंद्रिय आहे, पण बद्ध जीवनामध्ये त्याची ही इंद्रिये भौतिक तत्वांनी आच्छादली जातात. पण भगवंत जे आहेत, त्यांची इंद्रिय प्राकृत तत्वांनी आवृत्त होऊ शकत नाही. कारण हे तीन गुण, ज्यांची अधिष्ठाता आहे मायादेवी, हे त्यांची सेविका आहे. सर्व जे शक्ती आहेत त्यांच्या सेविका आहे. तर भगवंतांची इंद्रिय जी आहे अलौकिक आहे आणि दिव्य आहे, आणि आपली जी इंद्रिय आहेत ती त्रिगुणात्मक आहे, म्हणजे भौतिकतेने आचरलेली आहे. म्हणून आपल्या शी तुलनात्मक दृष्ट्या भगवंतांना काय म्हणतात? निर्गुण, म्हणजे त्यांना भौतिक गुणांचं आच्छादन नाही, म्हणून त्यांना निर्गुण म्हणतात. पण लोक काय समजतात? निर्गुण म्हणजे ते निराकार आहे, त्यांना ना इंद्रिय नाहीये, आकार नाहीये. तसं नाहीये. अरे आपल्याला, आपण पण बेसिकली कोण आहेत? परतत्व, हे की नाही? पण आपण या भौतिक बहिरंगा शक्तीचा आश्रय घेतल्यामुळे आपल्याला काय करावं लागलं? या त्रिगुणात्मक शक्तीच्या अधिपत्याखाली यावं लागलं. जेव्हा आपण शुद्ध होऊ तेव्हा त्या भौतिक इंद्रियांचा आपल्यावर प्रभाव पडणार नाही, म्हणजे तीन गुणांचा. म्हणून काय म्हटलंय की निस्त्रय गुण्यो भवा अर्जुना. काय म्हटलंय की कृष्ण अर्जुनाला काय म्हणतात? त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रय गुण्यो भवा अर्जुना. की हे अर्जुना, हे हे तीन गुण जे आहे हे बद्ध करतात विषयामध्ये. म्हणून तू या तीन गुणांच्या पलीकडे जा, निर्गुण हो. निर्गुण हो म्हणजे भौतिक गुण सोडून दे, आध्यात्मिक गुणवत्ता गुण प्राप्त कर. तर हे आपण नेहमी सिद्ध करायला पाहिजे. तर भगवद्गीतेतच भगवंत सिद्ध करतात की कशा प्रकारे जेव्हा मी अवतीर्ण होतो तेव्हा मी योग माया समावृता, आपल्याला फेकला जातं महामायाच्या द्वारे.
पण भगवंत काय येतात, योग मायेद्वारे येतात. त्यांची इंद्रिय अलौकिक दिव्य स्तरावरच असतात ते, हे की नाही. जसं आपण एक उदाहरण दिलं होतं की जेलमध्ये कैदी पण येतात आणि वकील पण येतात. पण जेलमध्ये कैद्याला कसं आणतात, साखळीत बांधून त्यानं मारत मारत आणतात. वकिलाला सलाम देऊन येतात, साहेब चहा पिणार काय, खाण्याला काय आणू, आणि टेबल बिबल स्वच्छ करून देतात. काम झालं की त्यांना हरेकृष्णा करून गाडीतून नेतात. फरक आहे की नाही हा. तो प्रधान तर हे झाले, आचार्य आले, प्रधानमंत्री आला तर सगळे ते याला शोधवतील, ते हार बीर घालतील, कारण ते त्यांचे मालक आहेत. सगळ्या त्या जेलला पाणी पुरवठा किंवा याचे पोहोचवतात. सिमिलरली तर ते जसे आचार्य किंवा भक्त येतात, ते वकिलासारखे येतात, त्यांनाही गुणांचा परिणाम होत नाही. तर भगवंतांचं काय, जर ते येतील तर ते योगमायेद्वारे येतात, है की नाही. जे मायाधिपती आहे, तर माया त्यांना कशी काय प्रदूषित करणार, ही त्यांची सेविका आहे, हे जाणणे आवश्यक. आणि भगवंत काय आहेत, षड ऐश्वर्य पूर्ण आहेत. भौतिक जगामध्ये जे जे आहेत, आपण जे आकांक्षा करतो आहे, त्या सगळ्या अगणित प्रमाणात त्यांचे काय आहे, त्यांच्याकडे नॅचरली आहे, हे की नाही. तो म्हणता मैं सुंदर दिखना चाहता हूं, सुंदर प्रयत्न करून किती करणार तो. भगवंतांना कडे बघून ज्या सुंदर आहे तेही मूर्छित होतात, हे की नाही. तर सगळ्यात असे ऐश्वर्य त्यांच्याकडे पूर्ण प्रमाणात आहे. म्हणून भगवंत निराकार नाहीत. हा, आणि निर्गुणाचा खरा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. तो प्रश्न लिहून घेणं की का निर्गुण आहे, कशा प्रकारे निर्गुण आहे. तर ऍक्च्युली ते सर्व जीवांचे पालन करता आहे, तरी अनासक्त आहे. जसं याचं उदाहरण काय देऊ, की एक व्यक्ती म्हणतो मैं ये घर का मालिक हूं, तर तो आसक्त होतो, हे की नाही. पण भगवंत त्या विश्वाचे पालन करते, तरी विनाश स्वतःच करतात, संहार, हे की नाही. तर भगवंत काय निर्मिती करतात, पालन करतात, आणि संहार करताय तेच आहेत. तर संहार करण्यासाठी काय पाहिजे, अनासक्ती पाहिजे की नाही. तर आपण हे गुण बघतोय. गेय बहिरंतस्य भूतानाम अचरम चरमेव च सूक्ष्मत्वात्म अविज्ञेयम दूरस्थम चांचके. परमात्म्याचं दुसरं लक्षण काय आहे, की हे चर अचर प्राणीमात्रांच्या, सर्व चर अचर प्राणीमात्रांच्या अंतरात आणि बाहेरही आहे. जसं आपण बघितलं की हृदयस्थ आहेत, बाहेर अणूमध्ये आहे, सगळीकडे आहे. आणि ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहण शक्ती पलीकडे आहे. ते जरी अत्यंत दूर असले तरी सर्वांच्या जवळही आहे. तर आपण या आपल्या इंद्रियांनी, अपूर्ण इंद्रिय आणि मनाने आपण भगवंतांना बघू शकत नाही. कारण हे काय झालेलं आहे, हे चर्मचक्षु आहे, आणि भगवंत दिव्य आहे, अलौकिक आहे. जोपर्यंत आपण दिव्य स्तरावर येत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंत दिसणार नाही. जसं आता समजा उदाहरण याचं काय देऊ आपण, की किटाणू आहे, हे की नाही, बॅक्टेरिया, ते चर्मचक्षुंनी दिसतात त्या, त्यासाठी काय करावं लागेल, दूर ते आणावं लागेल. मायक्रोस्कोपने बघितलं तर त्यांनी त्या चक्षुने तुम्हाला बॅक्टेरिया दिसतील. तर हे भौतिक स्तरावर जसं काय आहे, लागू पडतं, त्या स्तरावर आध्यात्मिक स्तरावर भगवंत अलौकिक आहे, दिव्य आहे. तर आपल्याला पण आपल्या दिव्य स्तरावर यावं लागेल, हे की नाही. आता म्हणतं की अरे प्रधानमंत्री यांना तुम्ही म्हणाल का, काल मी आता हूं 10 बजे मिळता हूं, तुम्हाला भाव देणार का. पण तुम्ही त्यांच्या दिव्य स्तरावर आले, काहीतरी केलं तुम्ही, की भारतासाठी मी एक सॉफ्टवेअर बनवलं की ज्याने यांचा फायदा होईल. तर म्हणते अरे यांना बोलवा 10 वाजता मीटिंग. काय झालं, तुमच्या घरी कार येईल, तिकीट येईल, उद्या तुम्हाला भेटायचंय. काय झालंय, त्यांच्या स्तरावर यावं लागतं. म्हणून आपल्याला भगवंतांना जाण्यासाठी त्यांच्या स्तरावर दिव्य स्तरावर यावं लागतं. तर भगवत प्रेम प्राप्त केल्यानंतर आपण भगवंतांना जाणू शकतो, की कशा प्रकारे ते अंतर आहे, बहिर आहे, सगळीकडे आहे. आणि हे कसे शक्य आहे, भक्तीने. भक्तीने आपण आपले इंद्रिय शुद्ध करू शकतो, दिव्य स्तरावर आणू शकतो.
अविभक्तं च भूतेषु विभक्तमेव च स्थितं भूतभर्तृ च तद्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभ विष्णू च. एक एक आपण काय बघतोय, परमात्म्याचे गुण बघतोय. फर्स्ट काय, सर्वव्यापी आहेत, 14वा श्लोक. नेक्स्ट काय बघितलं आपण, निर्गुण आहेत, म्हणजे यांचा कुठल्या प्रकारे भौतिकतेचा त्यांच्यावर प्रभाव पडत नाही. आता आत नेक्स्ट काय 16वा, ते अंतर्बहिर सगळीकडे आहेत, पण कसे जाणू शकतो आपण त्यांना, ते जवळ आहे. जवळ आहे म्हणजे आपल्या सगळ्यात जवळ कोण आहे, परमात्मा म्हणून आहे. सगळ्यात दूर म्हणजे गोलोक वृंदावनमध्ये, तर ते दूर आहे जवळ आहे. हे कसं जाणू आपण, भक्तीने, आपले इंद्रिय शुद्ध झाल्यानंतर. आणि आता 17वा हा पॉइंट काय महत्वाचा आहे, की परमात्मा हा सर्व जीवांमध्ये आहे की नाही. तर आपल्याला काय वाटेल, विभक्त झालाय, आहे की नाही. काय झालेलं आहे, विभागला गेलेला आहे. पण तसं नाही आहे, तो कधीच विभक्त होऊ शकत नाही. ते एकच आहे, एकमेव आहे. ते जरी भगवंत जरी सर्व जीवांचं पालन करत असले तरी तेच सर्वांचा सन्मान करता आहे. तर आता हा पॉइंट लक्षात घ्या. जसा एक कागद आहे, कागदाचे तुकडे केल्यानंतर कागद गेला आणि कागदाचे तुकडे आले, हे की नाही. तसं नाहीये. तर जसं आपण भगवंतांना सगळ्यांच्या हृदयात बघतो, तर आपण म्हणू की अं, ते विभागले आहे. हे जाणण्यासाठी भगवंत प्रभुपाद उदाहरण देतात की दुपारी 12 वाजता सूर्य कुठे असतो, वर असतो, है की नाही. तर आपण इथे समजा चौपाटीत उभं राहिलो आणि म्हणून अरे सूर्य कुठे आहे, 12 वाजता, तर डोक्यावर. आणि मीरा रोडला फोन करून विचारला, अरे तुझ्या डोक्यावर म्हणजे सूर्य कुठे आहे, तर तोही म्हणेल काय कुठे म्हणेल, डोक्यावर आहे. तुझं पालघरला विचारलं तरी तो म्हणेल डोक्यावर. ते आहे सूर्य एकच आहे की नाही, पण त्या विविध लोकांना पण वाटत आहे तो डोक्यावरच आहे. तरी ते किती दूर आहे की नाही, दिसतं. त्याच प्रकारे सूर्य एकच आहे, त्याच प्रकारे भगवंतही एकच आहे, एकमेव द्वितीय आहे. ते जरी विभागलेले वाटत असतील तरी ते विभागलेले नाही आहे. कारण तुमच्या शरीरात असलेले परमात्मा, माझ्या शरीरात असलेले परमात्मा यांना हे एक आहे. कसे, त्यांना सगळ्यांचे पास्ट, फ्युचर आणि प्रेझेंट माहित आहे. मला माहित नाही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय पास्ट आहे फ्युचर, पण त्या दोन परमात्म्यामध्ये डिफरन्स. अरे याच्या जीवनामध्ये काय आहे, सांग बरं जरा, याचा पास्ट काय. हा प्रॉब्लेम नाही आहे, ते एकच आहे. विभक्त झाले म्हणजे वेगवेगळे नाही आहेत. आलं लक्षात, की ती त्यांची शक्ती आहे, पोटेन्शियल. हा पॉईंट लक्षात घ्या. आणि तेच आपण बघितलं की भगवंत सर्व शक्तिशाली असल्यामुळे हे आहे. आणि त्याच प्रकारे भगवंत काळाच्या रूपात या त्यांच्या सृष्टीचा विनाश करतात. त्यामुळे ते अनासक्त आहे. जरी पालन करताय, जरी निर्माता आहे, तरी अनासक्त आहे. तर हे गुण लिहून ठेवले, 14, 15, 16, 17. हे एक्सप्लेन पण करायचं तुम्हाला. ज्योतिषामपि ज्योतिषम. हम्म, हम्म. ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्व विष्णुजन. सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे गुण ते आहेत. आणि तो भौतिक अंधकाराच्या अतीत आहे, अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे, ज्ञेय आहे आणि ज्ञानाचे ध्येय आहे. तो काय झालेला आहे, परमात्म्याला म्हटलंय ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञानाचे ध्येय पण आहे. तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे. ठीक आहे ना. हे झालं उत्तर त्यांचं. इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम चोक्तम समासता मदभक्त एतद विज्ञाय मदभावाय उपपद्यते. याप्रमाणे मी क्षेत्र, ज्ञान, ज्ञेयम यांचे संक्षिप्त वर्णन मी तुला सांगितलं. केवळ माझा भक्तच हे पूर्णपणे जाणून माझ्या स्वभावाला प्राप्त करू शकतो. आता प्रकृती आणि पुरुष हे जाणायचं. प्रकृतीम पुरुषम चैव विध्यनादि उभावपि विकारांश गुणांशैव विद्धि प्रकृती संभवान. भौतिक प्रकृती व जीव
हे दोन्ही अनादि असले जाण. तर भौतिक प्रकृती आणि जीव हे अनादि आहे. फक्त काय झालं, प्रकट आणि अप्रकट होत असत. भौतिक प्रकृती ही प्रकट होते आणि अप्रकट होते, पण त्याचा अर्थ नाही की ती नष्ट होते. ती अनादि काळापासून. त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. कशा प्रकारे प्रकृती कार्य करते हे जाणून घ्या. कार्य कारणम कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते. पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. प्रकृती ही सर्व भौतिक कार्यकारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. तर जीव या संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. भौतिक प्रकृतीने काय निर्माण होतं? 84 लक्ष शरीरे. तर प्रकृती म्हणते ठीक आहे, आता प्लॅन काय आहे की आध्यात्मिक जगातून 10 लाख कैदी बाहेर निघाले, पण सगळ्यांची काय वेगवेगळ्या इच्छा आहेत. तर त्यांना काय द्यावं लागतील? क्षेत्र द्यावं लागतील ना. तर प्रकृतीला काय दिलेले? ऑर्डर देऊन टाकली. तर प्रकृती निर्माण करते आपल्या इच्छानुसार. काय? विविध शरीर, इंद्रिय, तो टास्क त्यांना मिळेल. हे 84 लक्ष योनी निर्माण करणे काम कोणाचं आहे? भौतिक. पण आता या संसारातील सुख दुःख जे आहे ते कारणीभूत, त्याला कारणीभूत आहे तो जीव. तो म्हणू शकत नाही या प्रकृतीने दिया. या प्रकृतीने काय दिलेलं आहे? शरीर, ती कारणीभूत, ती कारणीभूत नाही आहे. तुमच्या इच्छा आणि कर्म कारणीभूत आहे. हा भौतिक प्रकृतीचा नियम लक्षात ठेवा की त्या जीवाच्या इच्छा आणि कर्मामुळे प्रकृतीचे नियम असा आहे, जी इच्छा तुम्ही केली, जे कर्म आहे त्याच्यानुसार ते शरीर तुम्हाला घ्यावंच लागेल आणि त्या शरीराप्रमाणे ऍक्ट करावंच लागेल. उदाहरण दिलेलं आहे की एखाद्या कर्मानुसार त्याला कुत्रा बनायचा, तर प्रकृती अशा प्रकारे त्याची शरीरामध्ये त्याला टाकेल की तो कुत्रा, मी जसं सांगितलं, तो हड्डी दिसली की त्याच्यावर हे करेल किंवा विष्ठा खाईल. तो म्हणेल अरे मी तो माणूस होतो. प्रकृतीचा नियम लागू पडला, तू त्या देहामध्ये गेला. तो दुसरं उदाहरण आहे डुक्कर. समजा डुकराचे शरीर त्याला मिळालं की त्याचं भोजन काय? बस. ते भाग पाडते प्रकृती. ते प्रकृतीचे नियम आहेत, इतके स्ट्रिक्ट आहे. कर्म केले, हे शरीर मिळालं. वाघ आला तर त्याला त्याला तो गुलाबजाम नाही खाऊ शकतो. त्याला काय पाहिजे? रक्त आणि मांस. तर प्रकृती त्याला तो भुका मरेल पण तो ते खाणार नाही, पण तो मांस खाईल. तर हे नियम एकदम काय सक्त नियम आहे. विविध कार्यानुसार, इच्छेनुसार, प्राकृतिक नियमाने जीवाला विविध प्रकारचे निवासस्थान म्हणजे शरीर मिळतात आणि त्याला तो कारणीभूत दुःख आणि सुख असतो. तो स्वतः कारणीभूत असतो. पुरुष प्रकृतिस्थो ही भुंक्ते प्रकृतिजान गुणान कारणम गुणसंगोऽस्य सत असत योनी जन्मसु. याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. भौतिक प्रवृत्तीशी संग केल्यामुळे असे घडते. यामुळे त्याला विविध योनींमध्ये बरे वाईट काय म्हणतात त्याला अनुभव प्राप्त होतात. आनंद, दुःख. तर त्याचं मेन कारण काय आहे? भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवणे, भोग करणे. म्हणून तो ऑटोमॅटिक त्रिगुणांमध्ये आला आणि त्यामुळे त्याला ते त्या 3 गुणांच्या संघामध्ये आल्यानंतर त्याला विविध अनुभव होतात. ते विविध अनुभव चालत राहतात. कारण काय? प्रकृती संघ म्हणजे एक शरीर, दुसरं शरीर, तिसरं शरीर, असं त्याचं एका देहातून दुसऱ्या देहांमध्ये स्थानांतर होत राहतं. तर जोपर्यंत त्याची प्रभुत्व गाजवण्याची जी इच्छा कमी कमी होत नाही, तोपर्यंत तो आध्यात्मिक सुखाचा अनुभव करतो. जशी ती प्रभुत्व गाजवण्याची जी त्याची इच्छा गेली, म्हणजे अमानितून अदम्भितून, म्हणजे बेसिकली तो सरळ झाला, अहिंसा, हे सगळं हे काय दाखवतात की मी प्रभू नाही, मी दास आहे, दास आहे. तर त्याला त्या प्रमाणात आनंद मिळेल, आनंदमय कोश.
हा लक्षात. जसं जसं हे कमी करणार तसं त्याला आध्यात्मिक सुखाचा आनंद होईल. तर हे दोन झाले प्रकृती. आता परत इथे परमात्म्याचे परत दोन गुण येतात. 23, पहिले चार बघितले आपण, 14, 15, 16, 17. उपदृष्टानुमंताच भर्ता भोक्ता महेश्वरा परमात्मेती चापी युक्तो देहेस्मिन पुरुष. तरीही या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे. आता आपण बघतो की हा जीव आहे विविध शरीरामध्ये, कुत्रा असो, डुक्कर असो, माणूस असो, देवता असो, सगळ्यांच्या हृदयात तो भोग करताय विविध. पण त्याच्या व्यतिरिक्त एक अजून भोगता आहे. कोण आहे तो? परमात्मा. पण तो भोगता म्हणजे ऍक्च्युअल भोगता आहे. तो दिव्य आहे, तो अलौकिक आहे, तो या भौतिक पदार्थांमध्ये आसक्त नाही, भोगता नाही येतो. तो भोगता इन द सेन्स नियंत्रक आहे आणि एन्जॉयर आहे. भोगता आहे म्हणजे बेसिकली त्याची कामं काय आहे? तो महेश्वर आहे. तो बेसिकली महेश्वर इन द सेन्स तो ईश्वर आहे सगळ्यांचा. आणि उपदृष्टा अनुमंतात आहे. या दोन गोष्टी परमात्म्याच्या लागू पडतात. गुण काय त्यांचे? की तो साक्षी आहे प्रत्येक जीवाच्या सर्व कार्यांना. त्याने पुण्य कर्म केले की पाप कर्म केले, त्याला कोण साक्षी आहे? होणारे रात्र अंधार करा, खून करा, तर अंधार आहे ते त्याला माहित आहे, तो साक्षी आहे परमात्मा. यांनी खून कोणी केला. चांगलं कार्य केलं तर तुम्ही दोघांना दाखवू नका, तरी त्याला माहित आहे साक्षी यांनी चांगलं काम केलं. आणि अनुमंत म्हणजे अनुमती देणार. ते ऍक्च्युली पुढे आपण बघणार आहोत की कार्य करण्याला त्याला सगळ्यात मोठा जो आपला काय म्हटलं की कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. काय म्हटलंय की कर्म कर, फळाची अपेक्षा करू नको. कारण तू म्हणू शकत नाही मैंने काम किया म्हणून मला फळ पाहिजे. तो फळ देणारा मेन आहे कोण? हनुमंताचं. आणि सँक्शन करणारा तो. आपण एक फक्त एक फॅक्टर आहे, कार्य करणारा, करता. तो नुसता करता म्हणून तुम्ही फळाला तुम्ही हे नाही आहे, लागू पडत नाही. पण मेन घटक कोण आहे? परमात्मा. तो अनुमती देतोय आणि तो ऍक्च्युली फळ देतोय. या दोन गोष्टी लक्षात ठेवणे. आत्मा आणि परमात्मा मध्ये भेद जाणणे पहिलेच आपण बघितलं. तो भेद जाणणे आवश्यक आहे. जसं उदाहरण दिलेलं आहे इथं की आपण पूर्वीच बघितलं ते राजा आणि शेतकऱ्याच, आत्मा आणि परमात्मा, की कशा प्रकारे परमात्मा हा फक्त एका विशिष्ट क्षेत्राचा उपभोक्ता नाहीये. परमात्मा हा सर्व क्षेत्राचा उपभोक्ता आहे. जसा राजा जो आहे हा सर्व शेतांचा उपभोक्ता आहे. शेतकरी म्हणजे एक आत्मा आहे. आणि परमात्मा कोण आहे? राजा आहे. त्या राजाच्या राज्यामध्ये जेवढी शेतं आहेत ती सगळी त्याची मालकीची आहे. पण शेतकरी जो आहे तो फक्त त्याच्या शेताचा मालक आहे. हा फरक आहे आत्मा आणि परमात्मा भेद. आय मीन अणु विभू, शेतकरी राजा, हे लक्षात ठेवा. आणि दुसरं म्हणजे इथे हनुमंता का म्हटलंय? जर राजाने म्हटलं की तुला हे शेती करणे अलाउड नाहीये, अनुमती नाहीये, तर तो करू शकणार नाही. म्हणून म्हटलं हनुमंता. आणि उपदृष्टा म्हणजे साक्षी आहे तो. इथे तू तंबाखू पिकवलाय की ऊस पिकवलाय, हे की नाही? राजा म्हणतोय अरे ऊस पिकवा किंवा साखर जे काय करा, पण तो काय करतोय? तंबाखू लावतोय. तर याला कोण आहे साक्षी? भगवंत आहे, त्यांना माहित आहे सगळं. जसा राजाला माहित पडेल की अरे पुस्तक गडबड आहे, कारण त्याला त्यांची राजाची जी सैन्य आहे, जे 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 काय म्हणतात त्याला, स्पाईज आहेत, तेच लगेच सांगतील त्याला. तसं परमात्म्याला सगळं माहित पडेल. ओके, त्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि आत्म्या परमात्मा भेद जो विचारला तर राजा, शेतकरी, अणुविभू, आणि कशा प्रकारे अनुमंत आणि उपदृष्टा, साक्षी आणि अनुमती देणारा. जसा राजा आहे, परमात्मा आहे. या गोष्टी लक्षात ठेवा.